तर हॅलो. नमस्कार सगळ्यांना. आज आपण इथे जमलेलो आहोत आजच्या ट्रेनिंग सेशनसाठी, ज्याचं नाव आहे सेकंड इनिंग्स. तर आपण आज बघणार आहोत की रिटायरमेंट प्लॅनिंग का गरजेची आहे आणि त्याच्यावरती काही इन्साइट्स. तर नमस्कार, माझं नाव आहे नीतल मुजुमदार आणि मी कोटक म्युच्युअल फंड पुणे इथे काम करतो. सो आजचं जे सेशन असणार आहे ते आपण या पद्धतीने घेणार आहे की पहिल्यांदा काही रिटायरमेंट प्लॅनिंग चे पॉइंट्स घेणार आहे जे आपल्याला महत्वाचे आहेत. त्यानंतर रिटायरमेंट प्लॅनिंग का आहे, त्याची गरज काय आहे आणि त्यावरती आपण रिटायरमेंट प्लॅनिंग केल्यानंतर आपल्याला बेनिफिट्स काय भेटणार. तर हे जे ट्रेनिंग सेशन्स आहेत ऍज अ कोटक म्युच्युअल फंड, हे जे पेंडेमिक झालं किंवा कोरोना व्हायरस येऊन गेला त्यानंतर आपण एक नवीन इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे, ज्यामध्ये आपण रिजनल लँग्वेज मध्ये, म्हणजे इंडियामध्ये जे आपण रिजनल लँग्वेज आहेत त्या लँग्वेजेस मध्ये आपण हे जे आपले ट्रेनिंग आहेत ते आपण रिजनल लँग्वेज मध्ये आपल्या ऑडियन्ससाठी, म्हणजे म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर साठी आपल्या सोप्या आणि रिजनल लँग्वेज मध्ये आपण कंडक्ट करत आहोत. सो आजचं सेशन आपण सुरू करूयात. तर यामध्ये आजचं जे रिटायरमेंट प्लॅनिंगचा टॉपिक आहे तो का गरजेचा आहे किंवा त्यावरती काय सध्या अल्टरनेटिव्ह आता सध्या अवेलेबल आहेत ते आपण बघू. तर त्यामध्ये फर्स्ट आहे की बाबा, जे आपण रिटायरमेंट होतो किंवा आपली जेव्हा रिटायरमेंट होते तर आपण आपल्या जॉईंट फॅमिलीवरती डिपेंडंट राहू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आज जर मी रिटायर झालो तर मी माझ्या आज जे पण अर्निंग मेंबर आहेत माझ्या फॅमिलीमधले, तर त्यांच्या इन्कम वरती मी डिपेंडंट राहू शकतो. त्यानंतर दुसरा ऑप्शन काय असू शकतो, मी माझ्या मुलांवरती किंवा माझ्या चिल्ड्रन्स वरती मी अवलंबून राहू शकतो. त्यांच्यावरती डिपेंडंट राहून माझे जे पण रिटायरमेंट लाईफ आहे ते मी एन्जॉय किंवा ते पुढे जगू शकतो. थर्ड ऑप्शन आहे की बाबा, मी माझी जोपर्यंत लाईफ एक्सपेक्टन्सी आहे तोपर्यंत मी अर्न करत राहील जे पण माझं अर्निंग असेल. फॉर एक्झाम्पल, मी जॉब कंटिन्यू करेल किंवा माझा काही बिझनेस स्टार्ट करेल आणि त्यातून माझी जी अर्निंग आहे ती मी कंटिन्यू ठेवेल माझ्या लाईफ एक्सपेक्टन्सी पर्यंत, सो दॅट मला रिटायरमेंट प्लॅनिंग किंवा त्याचं टेन्शन घेण्याची गरज नाही. आणि चौथा एक उपाय आहे तो म्हणजे मी प्लॅन करू शकतो माझ्या रिटायरमेंटसाठी, ज्या थ्रू वेगवेगळ्या सेव्हिंग्स किंवा इन्व्हेस्टमेंट थ्रू माझी रिटायरमेंट प्लॅनिंग मी प्लॅन करू शकतो. तर यातला जो बरोबर पर्याय आहे किंवा जो आजच्या युगातला जो युजफुल पर्याय आहे तो म्हणजे शेवटचा, माझी रिटायरमेंट प्लॅनिंग करून मी त्या थ्रू माझी रिटायरमेंट लाईफ एन्जॉय करू शकतो. सो आपण आजच्या इनिंगला सुरू करू, जी की आहे सेकंड इनिंग, एव्हरीवन डिझर्व्स अ सेकंड चान्स. आपल्याला माहिती आहे की रिटायरमेंट नंतर आपलं जे आयुष्य असतं ते ऍक्च्युली नथिंग बट एक सेकंड चान्स असतो, एक सेकंड इनिंग असते आपल्यासाठी. कारण की आपण एक जे पूर्ण अर्निंग मिळवण्यासाठी किंवा कमाई करण्यासाठी आपण जे आयुष्यभर जगलेलो आहोत त्याचा काही ना काही उपभोग घेण्यासाठी आपल्याला सेकंड इनिंग मध्ये, म्हणजे आपल्या रिटायरमेंट लाईफ मध्ये त्याचं उपभोग घेणं हे खूप इम्पॉर्टंट किंवा आवश्यक असतं. तर आजचा जो सेशन आहे त्याचा आज आपला फ्लो जो असणार आहे, सेशनचा फ्लो, त्यामध्ये आपण काही पहिल्यांदा डेटा पॉइंट्स बघणार आहोत की बाबा रिटायरमेंट रिलेटेड काही डेटा पॉइंट्स आहेत. त्यानंतर काही टिप्स आपण बघणार आहोत. त्यानंतर रिटायरमेंट प्लॅन करताना कोणकोणत्या रिस्क येऊ शकतात आणि त्या रिस्क आपण प्लॅन किंवा मॅनेज कशा करू शकतो त्यावरती आपण काही पॉइंट्स बघणार आहोत. आणि त्यानंतर रिटायरमेंट सोल्युशन्स, म्हणजे आपण जे रिटायरमेंट प्लॅनिंग करणार आहे त्यासाठी आता अवेलेबल काय काय सोल्युशन्स आहेत त्यावरती आपण एक नजर टाकणार आहोत. त्यामधला एक टेक अवे असणार आहे तो म्हणजे डी रिस्किंग कन्सेप्ट. तर तुम्हाला माहिती असेल किंवा ज्यांना माहिती नसेल ते आजच्या सेशन थ्रू हा जो कन्सेप्ट आहे डी रिस्किंगचा त्या लोकांना आज समजून जाईल. तर आपला सेशन सुरू करू. जो पहिला पॉइंट आहे, काही आपण जे डेटा पॉइंट शेअर करणार आहोत आपल्यासोबत त्यावरती एक आपण नजर टाकू. तर त्यातला पहिला जो डेटा पॉइंट आहे तो म्हणजे एज डिपेंडन्सी रेशो. तर एज डिपेंडन्सी रेशो हा असतो काय की बाबा, आज जर कोणी रिटायर्ड मेंबर असेल फॅमिलीमध्ये, त्याची डिपेंडन्सी जो पण अर्निंग करतोय त्याच्यावरती जी डिपेंडन्सी असेल त्याचा एक रेशो वर्ल्ड बँकने डिक्लेअर केलेला आहे. आणि तो जो रेशो आहे तो जर बघायला गेला तर दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. त्यामध्ये जर बघितलं आपण तर 1970, म्हणजे हा मागच्या 60 वर्षांचा डेटा कलेक्ट केलेला आहे वर्ल्ड बँकनं. तर यातला जो रेशो आहे एज डिपेंडन्सी रेशो तो आहे राईज मोड वरती. म्हणजे आता जर 2020 मध्ये बघायला गेलं तर तो जवळपास 9.5% पोहोचलेला आहे. तो जो स्टार्ट झालेला तो 5.5% स्टार्ट झालेला. तर
हा एक डेटा पॉइंट आहे. त्यानंतर दुसरा डेटा पॉइंट जो आहे तो आहे इन्फ्लेशन मुवमेंट. आता आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण ह्या फील्डमध्ये आहोत, आपण इन्व्हेस्टमेंट सजेस्ट करतो किंवा या गोष्टींबद्दल बोलतो. तर इन्फ्लेशन मुवमेंट जी आहे मागच्या 60 वर्षांची, त्यामध्ये जर आपण ऍव्हरेज इन्फ्लेशन पकडलं तर ते आहे जवळजवळ 7.5%, म्हणजे 7.42% एक ऍव्हरेज पॉइंट आलेला आहे मागच्या 60 वर्षांमध्ये, जी इन्फ्लेशनची लेवल त्यामध्ये राहिलेली आहे. त्यानंतर तिसरा जो एक डेटा पॉइंट आहे तो म्हणजे लाईफ एक्सपेक्टन्सी, म्हणजे आपलं आयुष्य कोणत्या वर्षापर्यंत आहे त्याची एक एक्सपेक्टन्सी लेवल काढलेली आहे. आणि ती जर बघितली 2070 पासून ते 2020 पर्यंत, म्हणजे जवळजवळ 60 वर्षांची आपण जर लाईफ एक्सपेक्टन्सी बघितली तर ती हळूहळू वाढत चाललेली आहे. म्हणजे सुरुवातीला जी लाईफ एक्सपेक्टन्सी होती जवळपास 41 वर्ष होती आणि आज ती जवळपास 70 ला पोहोचलेली आहे. तर लाईफ एक्सपेक्टन्सी वाढण्याचं कारण म्हणजे काय, आजच्या युगात जे आपल्याला मेडिकल फॅसिलिटीज अवेलेबल होत आहेत किंवा जे मॉडर्न इक्विपमेंट येत आहेत, तर त्याच्या थ्रू आपण कोणत्याही आजारावरती मात करू शकतो. तर त्यामुळे काय होतं की बाबा मनुष्याची जी लाईफ एक्सपेक्टन्सी आहे ती वाढत चाललेली आहे. तर हे काही डेटा पॉइंट झाले, हे तुम्हाला सांगणं महत्वाचं याच्यासाठी होतं की बाबा या गोष्टींचा आपल्या रिटायरमेंट प्लॅनिंग वरती काय आणि कसा परिणाम होतो, तर ते आपण इथून पुढे बघणार आहोत. तर मी जसं सांगितलेलं काही टिप्स किंवा जे पॉइंट्स आहेत जे आपल्याला डिस्कस करायचे आहेत. आजचे जे चेंजिंग डायनामिक्स आहेत, म्हणजे आजची लाईफस्टाईल आणि जी आपल्या पूर्वजांची म्हणजे किंवा आपल्या वडिलांची किंवा आजोबांची जी लाईफस्टाईल होती, तर त्यामध्ये काही चेंजेस झालेले आहेत. तर ते पॉइंट्स आपण काही डिस्कस करणार आहोत. सो आपली जी लाईफ सायकल आहे बर्थ पासूनची मरणापर्यंत, म्हणजे बर्थ पासून लाईफ आपली जोपर्यंत एक्सपेक्ट आपण करतो तोपर्यंतची लाईफ सायकल, तर त्यामध्ये हे सुरुवातीला म्हणजे आपल्या वडिलांची किंवा आपल्या आजोबांची जी लाईफ एक्सपेक्टन्सी होती ती वयाच्या 80 वर्षापर्यंत. पण जर आपण बर्थ पासून वर्क पर्यंत जर बघितलं तर त्यामध्ये 20व्या वर्षापर्यंत त्या लोकांचं बेसिक एज्युकेशन कम्प्लीट झालेलं असायचं. तर पूर्वीच्या काळात बेसिक एज्युकेशन म्हणजे काय, मॅट्रिक्स किंवा त्यानंतर 12वी आणि लेटेस्ट जर झालं तर ग्रॅज्युएशन, हे त्यांचं बेसिक एज्युकेशन असायचं. आणि त्यानंतर त्यांचं जॉब किंवा जे पण त्यांचं काम असेल ते सुरू व्हायचं. सो वयाच्या 20व्या वर्षापासून ते वयाच्या 60व्या वर्षापर्यंत त्यांच्याकडे एक 40 वर्षांचा कालावधी मिळायचा, ज्यामध्ये ते अर्न करू शकायचे किंवा जे अर्न करायचे. आणि त्यानंतर वयाच्या 60 वर्षापासून ते वयाच्या 80व्या वर्षापर्यंत त्यांनी जे पण अर्न केलेलं आहे ते त्यांना उपभोगण्याचा वेळ मिळायचा, तो असायचा 20 वर्षांचा. प्लस त्यामध्ये काही त्यांना ऍडव्हान्टेजेस मिळायचे. ते ऍडव्हान्टेजेस काय होते, एक तर लार्ज जॉईंट फॅमिलीज होत्या, ज्यामध्ये जो पण आपला खर्च आहे तो डिवाइड व्हायचा. दुसरी गोष्ट म्हणजे लोअर हेल्थकेअर कॉस्ट, त्यामुळे एवढे आजकालचे जे मॉडर्न आपण आजार म्हणू शकतो तर ते त्यावेळी नव्हते, त्यामुळे जे पण हेल्थकेअर वरती कॉस्ट होती ती लोअर होती. थर्ड पॉइंट म्हणजे हायर इंटरेस्ट रेट्स, म्हणजे जरी बँकमध्ये जरी सेव्हिंग अकाउंटला जरी पैसे ठेवले तरी त्यावेळेला मोर दॅन 10, 12, 13% हे रिटर्न त्यांना भेटायचे. आणि लास्ट ऑप्शन म्हणजे हेल्थियर लाईफस्टाईल, म्हणजे आजकालचं जे पॉप्युलेशन किंवा जे आपण क्राऊडेड स्पेस मध्ये जीवन जगतोय तर त्यावेळी नव्हतं, कारण की पॉप्युलेशन कमी होतं, नॅचरल रिसोर्सेस खूप जास्त असायचे, त्यामुळे त्यांची लाईफस्टाईल पण थोडीशी हेल्थियर होती. तर आपण जर कम्पेअर केलं ही लाईफस्टाईल किंवा ही लाईफ सायकल वर्सेस करंट लाईफ सायकल, तर करंट लाईफ सायकल मध्ये काय होतं, आपलं जे वर्क किंवा जे प्रोफेशनल लाईफ सुरू होते ती सुरू होते वयाच्या 25व्या वर्षी. तर त्याच्या मागे रिझन काय आहे, आजकाल जे एज्युकेशन फील्डमध्ये किंवा आपल्या प्रोफेशनल याच्यामध्ये प्रोफेशनल करिअरमध्ये जे पण कॉम्पिटन्सीज वाढलेत, तर त्यामुळे आज नुसतं ग्रॅज्युएशन होऊन लोकांना चालत नाही, तर त्याच्या पुढे शिक्षण घेतलं पाहिजे. पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणा किंवा काही सर्टिफिकेशन कोर्सेस झाले, किंवा आजकाल आपले जरी मुलं इंजिनिअरिंग झालं तरी त्यांना पुढच्या शिक्षणासाठी आउट ऑफ इंडिया जावं लागतं, मास्टर इन सायन्स किंवा बाकी काही फील्डमध्ये त्यांना जर करिअर घडवायचं असेल तर. तर त्यामुळे काय झालेलं आहे, जे बेसिक एज्युकेशन होतं त्याची जी इयर्स होती, म्हणजे 20व्या वर्षी जे संपायचं ते संपण्यासाठी आता वय 25 लागतं. आणि त्यानंतर आपली इन्कम किंवा आपलं काम सुरू होतं. तर त्यामध्ये जर बघितलं तर 25व्या वर्षापासून ते 95व्या वर्षापर्यंत, म्हणजे आजकाल लोकांना रिटायर पण लवकर व्हायचं आहे. सो त्यामध्ये 55 ते 58 पर्यंत लोक रिटायर होतात आणि त्यानंतर त्यांना रिटायरमेंट लाईफ एन्जॉय करायची असते.
सो आज काय झालेलं आहे, पहिल्याच्या कंपॅरिझन मध्ये जे आपलं वर्किंग लाईफ आहे ते शॉर्टन झालेलं आहे. म्हणजे जी आपली 40 वर्ष मिळायची आपल्याला इन्कमला, ती आता 30 वर्ष भेटत आहेत. आणि जर आपण लाईफ एक्सपेक्टन्सी किंवा आपली रिटायरमेंट लाईफ कम्पेअर केली तर ती पहिला 20 वर्ष असायची, पण आजकालच्या जगात ती 85 वर्षापर्यंत गेलेली आहे. त्यामुळं त्यातली जी 10 वर्ष आहेत ती इन्क्रीज झालेली आहेत. सो यामध्ये जर आपण बेसिक कंपॅरिझन केलं तर पहिल्या युगात आपल्याला काय असायचं की 40 वर्ष इन्कम जनरेट करण्यासाठी मिळायची आणि टोटल ती जनरेट केलेली इन्कम आपण टोटल 60 वर्षांसाठी यूज करायचो. आता काय होतंय, आपल्याकडे 30 वर्ष कमाईसाठी मिळत आहेत आणि 30 वर्ष प्लस आपला इन्कम जेव्हा जनरेट करतो त्यातले पण जे एक्सपेन्सेस आहेत, सो 30 वर्षांमध्ये मला 60 वर्षांच्या एक्सपेन्सेस साठी अर्निंग करायचं आहे. प्लस यामध्ये काही डिसएडव्हान्टेजेस किंवा निगेटिव्ह पॉइंट्स आहेत. ते म्हणजे आजकाल स्मॉलर आणि न्यूक्लिअर फॅमिलीज होत आहेत, म्हणजे फक्त नवरा बायको मुलं राहतात. त्यामुळं त्यांची डिपेंडन्सी कोणावरती नसते, ती स्वतःवरतीच असते. त्यामुळे जे पण खर्च आहेत ते त्यांना स्वतःलाच बिअर करावे लागतात. त्यानंतर हायर हेल्थकेअर कॉस्ट. आजकाल जसं मी तुम्हाला सांगितलं, जेवढ्या मॉडर्न टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत ज्यामुळे आपली लाईफ एक्सपेक्टन्सी वाढतीये, पण त्या टेक्नॉलॉजीज किंवा त्या मेडिकल फॅसिलिटीज तेवढ्याच महागातल्या आहेत. त्यामुळं आपल्याला जर काही छोटासा मोठासा आजार जरी झाला तरी आज त्याच्यावरती जो होणारा खर्च आहे तो खूप मोठा असू शकतो. त्यानंतर लोअर इंटरेस्ट रेट. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आजकालचं जे इंटरेस्ट रेट सायकल चाललेली आहे ती लोअर साईडला आहे. त्यामुळे आपण जरी बँकेत सेव्हिंग अकाउंटला पैसे ठेवले किंवा एफडी केली तर त्यावरती आपल्याला जो मिळणारा इंटरेस्ट आहे तो खूप कमी साईडला किंवा लोअर साईडला आलेला आहे. आणि लास्ट ऑप्शन म्हणजे सब ऑप्टिमल लाईफस्टाईल. आजकालची जर तुम्ही लाईफस्टाईल बघितलात तर आजकाल आपलं घरचं जेवण कमी आणि बाहेरचं जेवण जास्त झालेलं आहे. आपल्याला जे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आहेत किंवा पोल्युशन आहे किंवा आपल्याला जे लागणारे खर्च आहेत ते सगळे चेंज किंवा हे सगळे डायनामिक्स आपले चेंज झालेले आहेत. त्यामुळं आपल्याला रिटायरमेंट प्लॅनिंग करणं खूप महत्वाचं झालेलं आहे. तर दुसरा पॉइंट किंवा दुसरी टिप म्हणजे स्टार्ट अर्ली. आता हे सगळं तुम्हाला पण माहिती आहे आणि तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टरला पण सांगताय की बाबा आपल्याला जेव्हा इन्व्हेस्टमेंट करायची आहे ती लवकरात लवकर सुरू केली पाहिजे, तर आपल्याला आपण जे डोक्यात प्लॅन केलेलं आपल्या रिटायरमेंटसाठी ते कम्प्लीट करू शकतो. पण आजकाल किती लोक हे रिटायरमेंट प्लॅनिंग प्रॉपर करतात किंवा किती लोक आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती लवकरात लवकर सुरू करतात, तर हे तुम्हाला पण माहिती आहे की खूप लोक आपल्या इन्व्हेस्टमेंटसाठी डिले करतात. तर त्याचे काही आपण एक्झाम्पल्स किंवा काही कॅल्क्युलेशन्स बघणार आहे. त्या थ्रू आपल्याला कळेल की बाबा आपण जर थोडा डिले केला, 1 वर्ष 5 वर्ष 10 वर्षांनी जर आपण इन्व्हेस्टमेंटसाठी डिले केला तर आपल्याला आपलं जे टार्गेट आहे किंवा आपलं जे रिटायरमेंट कॉर्पसचं टार्गेट आहे ते अचीव्ह करण्यासाठी किती एक्स्ट्रा वेळ किंवा किती एक्स्ट्रा इन्व्हेस्टमेंट आतापासून करावी लागेल. तर आपण एक सोल्युशन फॉर डिफरंट क्लायंट्स. आता तुमचा एखादा जर क्लायंट असेल तो वयाच्या 30व्या वर्षी इन्व्हेस्टमेंटसाठी रेडी झाला आणि त्याला रिटायरमेंटसाठी 2 करोडचा कॉर्पस जमा करायचा आहे, तर त्याला आज 11,749 रुपयांची SIP सुरू करावी लागेल पुढच्या 25 वर्षांसाठी. सो यामध्ये आपण कन्सिडरेशन काय केलेले आहेत, रिटायरमेंट एज त्या पर्टिक्युलर क्लायंटचं 55 असेल आणि रिटर्न जे आपल्याला भेटतील, जी आपण इन्व्हेस्टमेंट करणार आहोत ती असणार आहे 12% ग्रो होणारी. सो या कंडिशन थ्रू आपण जर इन्व्हेस्टमेंट केली 11,749 रुपयाची पुढच्या 25 वर्षांसाठी, तर जो टार्गेट आहे 2 करोड कॉर्पसचा तो कम्प्लीट होऊ शकतो. पण जर दुसरा कोणता क्लायंट असेल ज्याचं वय 45 किंवा 40 आहे आणि त्यांना 2 करोडचा कॉर्पस जमा करायचा आहे, तर यामध्ये तुम्ही बघू शकताय की SIP अमाऊंट वाढलेली आहे आणि टेन्युअर कमी झालेला आहे. 35 वर्षाच्या आपल्या क्लायंटला पुढचे 20च वर्ष भेटतील इन्व्हेस्टमेंटसाठी, पण त्यामध्ये जी अमाऊंट आहे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन किंवा मंथली इन्व्हेस्टमेंट प्लॅन, तर त्यामध्ये त्याला 21,700 रुपयांची इन्व्हेस्टमेंट करावी लागेल, तेव्हा जाऊन कुठे 2 करोडचा कॉर्पस जमा होईल. आणि जर तोच क्लायंट जर 40 वर्षांचा असेल तर त्याच्या हातात फक्त 15 वर्ष मिळणार आहेत तो 2 करोडचा कॉर्पस क्रिएट करण्यासाठी, पण त्यासाठी जी इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे दर महिन्याला ती असणार आहे 42,000 रुपयांची. सो तुम्ही इथंच कंपॅरिझन बघू शकताय, 5 किंवा 10 वर्षांनी जर इन्व्हेस्टमेंटला डिले झाला तर किती मोठ्या प्रमाणात SIP ची अमाऊंट वाढत जाते. पण यामध्ये अजून एक ऑप्शन आपण देऊ शकतो आपल्या क्लायंटला, तो म्हणजे SIP विथ ऍडिशनल टॉपअप. तर हेच 2 क्लायंट आहेत, एकाचं वय आहे 35 वर्ष, एकाचं वय आहे 40 वर्ष.
टेन्युअर तेवढाच आहे 20 आणि 15 वर्षांचा. पण जर दरवर्षी त्या क्लायंटनं कमिटमेंट केली की बाबा दरवर्षी मी 2000 किंवा 40 वर्षाच्या मनुष्याने 4000 रुपयांनी जर मी टॉपअप करत राहिलो, तर त्यांचं जे टार्गेट आहे कॉर्पस टार्गेट ऑफ 2 करोड, तर ते अचीव होऊ शकतं विथ लेसर SIP अमाऊंट. म्हणजे फक्त 9700 रुपयांची SIP करून दर वर्षी जर त्या क्लायंटने 2000 रुपयाचं टॉपअप केलं प्रत्येक SIP वरती, तर त्याचा कॉर्पस पुढच्या 20 वर्षात 2 करोड रुपयांचा जमा होऊ शकतो. प्लस तसंच 40 वर्षाच्या तुमच्या क्लायंटने जर 15 वर्षांसाठी 22,000 रुपयांची SIP केली आणि दरवर्षी तो 4,000 रुपयांचं टॉपअप करत राहिला त्याच्या SIP मध्ये, तर 2 करोडचा कॉर्पस जमा होऊ शकतो. तर हे तुम्हाला पटवून देणं किंवा सांगणं खूप गरजेचं आहे. क्लायंटला कॅल्क्युलेशन्स बघायला किंवा ऐकायला सोपे वाटतात, पण जेव्हा तो रिअल एक्झाम्पल बघेल तर त्यावेळी त्यांना कळेल की बाबा इन्व्हेस्टमेंट अर्ली स्टार्ट करण्याचे काय बेनिफिट्स आपल्याला भेटू शकतात. त्यानंतर तिसरी कन्सेप्ट जी की आहे कन्सेप्ट ऑफ डी रिस्किंग. तर डी रिस्किंग म्हणजे काय की बाबा आज जर आपण 100% इक्विटी इन्व्हेस्टमेंट करू शकतो का? आपला जो पण रिटायरमेंट पर्सन असेल किंवा रिटायर झालेला पर्सन असेल त्याला आपण 100% इक्विटी सजेस्ट करू शकतो का? तर त्याचं उत्तर आहे नाही. दुसरा पॉइंट म्हणजे जर आज पोस्ट रिटायरमेंट नंतर जर इन्व्हेस्टमेंट केली आणि विड्रॉवलला त्याला जर प्रॉब्लेम आला किंवा विड्रॉवलच्या वेळेला जर मार्केट करेक्ट झाला असेल, तर त्या केसमध्ये आपण ऍडवाइज करू शकतो का? किंवा मार्केट जर फॉलिंग ड्युरेशन असेल आपल्या रिटायरमेंट फेज मध्ये, तर इरोजन कॅपिटल इरोजन जे होणार आहे आणि त्याचे जे ऍडव्हर्स इफेक्ट भेटणार आहेत पोस्ट रिटायरमेंटला, तर ते खूप महत्वाचे आहेत. तर त्यामुळं अशी इन्व्हेस्टमेंट आपण सजेस्ट नाही करायला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे इज 100% डेट बॅलन्स इन्व्हेस्टमेंट ऍडवाइजेबल आफ्टर रिटायरमेंट. तर याचं उत्तर पण नाही असणार आहे, कारण की आपण 100% डेट मध्ये किंवा 100% बॅलन्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं चुकीचं ठरू शकतं. त्यानंतर इज देअर एनी सोल्युशन अवेलेबल टू शील्ड द इम्पॅक्ट ऑफ ऍडव्हर्स मार्केट सिच्युएशन्स अँड स्टील हॅव इन्व्हेस्टमेंट इन इक्विटी. म्हणजे इक्विटी मध्ये इन्व्हेस्टमेंट पण करायची आहे, पण हे जे मुद्दे आहेत किंवा हे जे पॉइंट्स आहेत त्याच्यावरती आपण मात करू शकतो का? तर त्याचं उत्तर आहे येस. तर ते कसं करू शकतो? तर त्यासाठी आपण इंट्रोड्यूस करतोय कन्सेप्ट ऑफ डी रिस्किंग. तर पुढच्या स्लाइड मध्ये आपण बघणार आहोत की ही कन्सेप्ट ऑफ डी रिस्किंग आपल्या क्लायंटसाठी कशी युजफुल ठरू शकते किंवा त्यातून कसं बेनिफिट भेटू शकतं आपल्या क्लायंटला. तर लेट्स अंडरस्टँड इट बेटर. तर आपण जर कॅल्क्युलेट केलं, फॉर एक्झाम्पल आपण जे अझम्पशन्स घेतलेले आहेत, रिटायरमेंट कॉर्पस आपला जसं आपण मागच्या स्लाइड्स मध्ये बघितलं 2 करोडचा आहे आणि पहिल्या महिन्यापासून क्लायंटला 1 लाख रुपयांची गरज आहे. म्हणजे त्याला मंथली विड्रॉवल 1 लाख रुपयांचे घ्यायचे आहेत आणि त्यासाठी आपण डेट आणि इक्विटी दोन्हीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहोत आणि त्याचे जे रिटर्न्स कन्सिडर करणार आहोत ते आहेत 12% आणि 8%. प्लस आपण जे इन्फ्लेशनचा पॉइंट मगाशी मांडला तो पण घेणार आहोत या कॅल्क्युलेशन मध्ये, जे आपलं इन्फ्लेशन इयर ऑन इयर बेसिस वरती 7% ग्रो होते 7%. तर यामध्ये आपली जी SWP अमाऊंट असणार आहे पर मंथ 1 लाख रुपये, पर ॲनम 12 लाख रुपये. पण आपण जे कन्सिडर केलेलं इन्फ्लेशन त्यानुसार जी पर मंथ आपल्याला इन्कम हवी आहे ती दरवर्षी 7% वाढत चालली आहे. म्हणजे पहिल्या वर्षी 1 लाख, दुसऱ्या वर्षी 1,07,000, तिसऱ्या वर्षी 1,14,000. तसंच जर आपण पर ॲनम कॅल्क्युलेशन केलं तर 12 लाख, 12,84,000, 13,73,000 अशी ही 7% त्याची इन्क्रिमेंटल ग्रोथ होत चालली आहे. तर हे अचीव करण्यासाठी आपण कसं प्लॅनिंग करू शकतो? तर यामध्ये आपला जो रिटायरमेंट कॉर्पस आहे तो आपण 2 भागामध्ये डिवाइड करू शकतो. तर इक्विटी एक भाग झाला, दुसरा भाग झाला डेट. तर यामध्ये आपण काय करू शकतो की जे इमिडिएट 3 वर्ष येणार आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मी यावर्षी रिटायर झालो आणि तो माझा कॉर्पस जर मी इन्व्हेस्टमेंट करू इच्छितो, तर पुढच्या 3 वर्षाचा जो कॉर्पस आहे तो मी डेट म्युच्युअल फंड मध्ये पार्क करू शकतो किंवा डेट मध्ये पार्क करू शकतो आणि रिमेनिंग जो पोर्शन किंवा रिमेनिंग जो बॅलन्स आहे तो मी इक्विटी मध्ये इन्व्हेस्टमेंट करून ठेवू शकतो. तर ह्याचं बेनिफिट काय होणार आहे? आपण जसं बघितलं पर ॲनम माझी इन्कम किती मला लागणार आहे पुढच्या 3 वर्षांसाठी 12 लाख, 12,84,000 आणि 13,73,000. तर त्या 3 वर्षाची इन्व्हेस्टमेंट मी डेट मध्ये पार करून ठेवणार आहे
आणि रिमेनिंग जो बॅलन्स असणार आहे तो माझा इक्विटीमध्ये मी पार्क करून ठेवणार आहे. त्यानंतर सेकंड इयर आल्यानंतर काय होणार आहे, आपला 12 लाखाचा जो इन्कम होता फर्स्ट इयरचा तो आपण विड्रॉ करून घेतला आपल्या क्लायंटसाठी. त्यानंतर पुढचे जे 3 वर्ष येतील त्यामध्ये परत आपण इक्विटीतला 14 वर्षातला कॉर्पस काढून परत तो डेट मध्ये पार्क करणार आहोत. त्यामुळे सेकंड इयरला काय होईल की दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या वर्षाचा कॉर्पस आपण डेट मध्ये पार्क करू आणि रिमेनिंग बॅलन्स प्लस त्याचा जो पण आपल्याला रिटर्न्स त्याचे असतील किंवा जो इंटरेस्ट मिळणार आहे तो आपण परत इक्विटीमध्ये पार्क करून ठेवू. तर असं आपण प्रत्येक वर्षी त्या क्लायंटचं असेट अलोकेशन चेंज करून डेट आणि इक्विटी थ्रू आपण त्याचं रिटायरमेंट प्लॅनिंग प्रॉपरली करू शकतो. तर ही जी कन्सेप्ट आहे याला आपण म्हणतो कन्सेप्ट ऑफ डी रिस्किंग. म्हणजे आपल्याला जी रिस्क आहे ती आपण मिनिमाइज करतोय आणि त्यामुळं क्लायंटला पण फायदा होतोय आणि प्लस आपली जी इन्व्हॉल्वमेंट आहे क्लायंट सोबतची ती पण आपण त्यामध्ये वाढवू शकतो. तर त्यानंतर आपण बघणार आहोत की हा जो अप्रोच आहे डी रिस्किंगचा तर त्याचे ऍडव्हान्टेजेस काय काय आहेत, त्याचे फायदे काय काय आहेत. पहिला म्हणजे पुढच्या जे 3 वर्षाचा पैसा आहे तोच आपण डेट मध्ये ठेवणार आहे. जो रिमेनिंग पैसा आहे पुढच्या वर्षांचा तो आपण इक्विटी मध्ये ठेवल्यामुळे इक्विटीवरती जे रिटर्न्स भेटणार आहेत ते आपण क्लायंटला देऊ शकतो. त्यानंतर इट प्रोटेक्ट्स ऑफर प्रोटेक्शन टू रिटायरमेंट कॉर्पस इफ इक्विटी मार्केट शॉक इन शॉर्ट टर्म. म्हणजे आपण जो 3 वर्षांचा कॉर्पस डेट मध्ये ठेवलेला आहे त्यामुळं जर शॉर्ट टर्म मध्ये काही इक्विटीमध्ये व्होलॅटिलिटी आली तर त्याचा इम्पॅक्ट आपल्या पुढच्या 3 वर्षांच्या इन्व्हेस्टमेंटवरती पडणार नाही. फॉर एक्झाम्पल आता 2 वर्षापूर्वी जो कोविड सिच्युएशन आलेला किंवा आज जे जगात चाललेलं आहे युक्रेन आणि रशियाचं वॉर चाललेलं आहे त्यामुळं तुम्हाला पण माहिती आहे की बाबा इक्विटी मार्केटवरती त्याचा डायरेक्टली और इनडायरेक्टली इम्पॅक्ट पडतो. पण तो इम्पॅक्ट आपल्या इन्व्हेस्टमेंटवरती किती पडू द्यायचा ते आपल्या हातात आपण ठेवू शकतो. त्यामुळं आपण जर 3 वर्षांसाठी आपला पैसा डेट इन्स्ट्रुमेंट्स मध्ये ठेवला तर इक्विटी मार्केटचा इम्पॅक्ट त्याच्यावरती डायरेक्टली पडणार नाही. त्यानंतर ऍक्टिव्ह मॅनेजमेंट ऑफ फंड्स रिक्वायर्ड टू स्विच मनी फ्रॉम इक्विटी टू डेट. तर यामध्ये ऍक्टिव्ह मॅनेजमेंट लागेल तुमची ऍज अ म्युच्युअल फंड ऍडवायझर किंवा म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून तुमची त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट वाढेल. तुम्ही क्लायंटला सजेशन देऊ शकताय. त्यामध्ये तुमची ऍक्टिव्हली मॅनेजमेंट असल्यामुळे तुम्ही रेग्युलर टच मध्ये राहू शकता इन्व्हेस्टरचा तुमच्या आणि त्यामधून तुम्ही रेग्युलरली म्हणजे दर वर्षी इक्विटी मधून डेट मध्ये फंड्स मूव्ह करू शकताय. त्यानंतर जसं मी आता सांगितलं तुम्हाला या प्रोसेसमध्ये तुमची म्हणजे म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरची इन्व्हॉल्वमेंट असल्यामुळं तुमचा रोल यामध्ये क्रुशियल होत जाईल आणि तुमच्यावरती जी डिपेंडन्सी असेल इन्व्हेस्टरची ती थोडीशी वाढत जाईल. त्यामुळं काय होईल किंवा जो पण डिसिजन क्लायंटला घ्यायला लागेल त्यावेळी तो तुमच्या टच मध्ये ऑटोमॅटिक येईल. त्यानंतर पुढचा फायदा म्हणजे इन्व्हेस्टमेंट इन फिक्स इन्कम अँड रिअल इस्टेट कॅन बी रिडीम्ड फॉर धिस कॉर्पस. म्हणजे जर क्लायंटचं काही रिअल इस्टेट किंवा फिक्स इन्कम एफडी किंवा आरडीज काही असतील तर त्या रिडीम करून या अप्रोच थ्रू इन्व्हेस्टमेंट तुम्ही आपल्या क्लायंट्सना सजेस्ट करू शकताय. आणि टॅक्सेशन नीड टू बी कन्सिडर. पण हे सगळं करताना आपल्याला क्लायंटचं जे टॅक्सेशन आहे ते कन्सिडर करणं खूप महत्वाचं आहे आणि त्यामध्ये आपण जर या पद्धतीने गेलो तर डेफिनेटली आपल्याला कस्टमरचा टॅक्स पण मिनिमाइज करता येऊ शकतो कारण की आपण यामध्ये डेट प्लस इक्विटी दोन्ही अप्रोच थ्रू आपण इन्व्हेस्टमेंट करणार आहोत. त्यानंतर चौथा जर आपण पॉइंट बघितला किंवा चौथी टिप बघितली तर त्यामध्ये आहेत काही थंब रूल्स. आज जर आपण कॅल्क्युलेशन बघायला गेलो तर यामध्ये कॉर्पस जो आहे 1 करोड रुपयांचा त्यावरती जर आपण एचडब्ल्यूपी लावलीत आणि त्यावरती जर आपण रिटर्न इक्विटी पर एनम पकडला जो आहे 12% तर आपल्याला 24 वर्ष लागतील हा कॉर्पस जमा करण्यासाठी. तर 24 वर्षांमध्ये आपण ही एचडब्ल्यूपी युटिलाइज करू शकतो. पण तेच जर आपण कॉर्पस डेट मध्ये ठेवला तर आपल्याला 33% मोर कॉर्पस रिक्वायर्ड राहील पुढच्या 25 वर्षांपर्यंत. म्हणजे जवळजवळ 24, 24.5, 25 वर्षांपर्यंत आपल्याला जर 8% रिटर्न्स हवे असतील तर आपल्याला किती मनी पार्क करायला लागेल 1,33,00,000 रुपये. म्हणजे 33% जास्त कॉर्पस इन्व्हेस्ट करायला लागेल. त्यावेळी आपण
SWP जी आहे 1,00,000 रुपयांची ती एन्जॉय करू शकतो. त्यानंतर जर आपण कॉर्पस जनरेट केला पण आपण जर त्यामध्ये इन्फ्लेशन जे आपण या दोन कॅल्क्युलेशन मध्ये नाही कन्सिडर केलेलं ते जर कन्सिडर केलं आणि जर आपल्याला 1,00,000 रुपयांची SWP हवी असेल तर आपल्याला 80% एक्स्ट्रा कॉर्पस पार्क करायला लागेल. त्यावेळी जाऊन 1,00,000 रुपये आपले जे आहेत ते आपण SWP स्वरूपात घेऊ शकतो पुढच्या 25 वर्षापर्यंत. आणि जे शेवटचं कॅल्क्युलेशन आहे ते म्हणजे जर आपण डेट मध्ये पार्क करतोय आणि 60% इन्फ्लेशन पण कन्सिडर करतोय तर त्यामध्ये आपल्याला कॉर्पस किती लागेल, जवळपास 100% एक्स्ट्रा कॉर्पस लागेल. म्हणजे 2,65,00,000 रुपयांचा आपल्याला कॉर्पस लागेल आपल्याला जर महिन्याच्या महिन्याला 1,00,000 रुपयांची SWP घ्यायची असेल तर हे काही पॉइंट्स होते किंवा काही टिप्स होत्या आपल्या रिटायरमेंट प्लॅनिंग साठी. पण यामध्ये आपण रिटायरमेंट प्लॅनिंग जेव्हा करतो त्यावेळी काही रिस्क पण इन्व्हॉल्व असतात. तर रिस्क काय आहेत आणि ते आपण मॅनेज कशा केल्या पाहिजेत यावरती आपण थोडस लाईट टाकू. तर यामध्ये रिस्क विच नीड कन्सिडरेशन. तर यामध्ये जर तुम्ही बघितलात पहिली रिस्क आहे ती म्हणजे इन्क्रीजिंग इन्फ्लेशन. तर दिवसेंदिवस जी महागाई आहे ती वाढत चाललेली आहे आणि ती जर महागाई आपण बघितली आपण जर 1,00,000 रुपये आज एक्सपेन्स करतोय किंवा आपण 1,00,000 रुपये जर आज खर्च करतोय पण तोच जो खर्च आपण 7.5% पुढच्या 50 वर्षांपर्यंत बघितला तर आज आपल्याला जो 1,00,000 रुपये खर्च करणारा अमाऊंट आहे ती आपल्याला 2071 मध्ये जवळपास 37,19,000 रुपयाची होतीये. तर त्यामुळे प्रॉब्लेम काय होतोय की बाबा आपल्याला जर 1,00,000 रुपये आज खर्च करायची गरज आहे तर 50 वर्षानंतर त्याच 1,00,000 रुपयाची व्हॅल्यू होईल 37 लाख रुपीज. म्हणजे आपल्याला 50 वर्षात 7.5% 1,00,000ची जो 1,00,000चा जो खर्च आहे तो आपल्याला 37 लाखांवरती घेऊन जावा लागेल बिकॉज ऑफ इन्फ्लेशन. तर डेट वर्सेस इक्विटी असेट क्लासेस. तर यामध्ये जर आपण 2021 पासून 2051 पर्यंत जर कन्सिडर केलं की बाबा मला 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत, मी जर डेट मध्ये इन्व्हेस्ट केले आणि मला 8% रिटर्न भेटला आणि मी इक्विटी मध्ये इन्व्हेस्ट केले आणि मला 12% रिटर्न भेटला तर त्याचं कंपॅरिझन किंवा त्याची अमाऊंट काय होईल. तर आपण बघतो इथं की 2021 मध्ये आपण 1,00,000 रुपये टाकले आणि 2051 मध्ये जर आपण कंपॅरिझन बघितलं किंवा इन बिटवीन जरी बघितलं तरी एव्हरी टाइम इक्विटी मार्केट किंवा इक्विटी इन्व्हेस्टमेंटनं डेट मार्केटला बीट केलेले कारण की आपण 4% एक्स्ट्रा रिटर्न एक्सपेक्ट करतोय. आणि जर तुम्ही 20 ते 30 वर्षानंतर बघितलं तर डेट मध्ये माझे फक्त 10 लाख जमा होत आहेत आणि इक्विटी मला रिटर्न देते जवळपास 30 लाख रुपयांचं. सो यामध्ये इक्विटी मे जनरेट पॉझिटिव्ह इन्फ्लेशन बीटिंग रिटर्न्स. म्हणजे इन्फ्लेशन जे माझं 7.5% वाढतंय ते बीट करण्यासाठी मला इक्विटी इन्स्ट्रुमेंट थ्रू जास्त रिटर्न भेटत आहेत सो दॅट मला ती जी रिस्क आहे इन्फ्लेशनची ती मी प्रॉपरली मॅनेज करू शकतो. त्यानंतर दुसरा पॉइंट म्हणजे लॅक ऑफ डिसिप्लिन. म्हणजे आपण जर डिसिप्लिन नाही ठेवला आपल्या इन्व्हेस्टमेंट वरती तर त्याचा डिसएडव्हान्टेज किंवा त्याचा तोटा काय होऊ शकतो ते आपण बघणार आहोत. तर ही एक स्लाइड आहे आपण तयार केलेली कोटक म्युच्युअल फंडच्या काही स्कीम्सची. तर यामध्ये कोटक स्मॉल कॅप, कोटक इमर्जिंग इक्विटी, कोटक ब्लू चिप आणि कोटक इक्विटी अपॉर्च्युनिटीज या 4 स्कीम घेतलेल्या आहेत. आणि जर त्यांचा रिटर्न बघितला ऍज ऑन 31 मार्च 2020 म्हणजे बरोबर 2 वर्षापूर्वी तर जी 3 आणि 5 वर्षांमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट होती त्याची जर रिटर्न बघितलं तर ते टोटली निगेटिव्ह होते. म्हणजे 3 वर्षाचे जर रिटर्न बघितले असतील मार्च 2020 पासून ते मागे 3 वर्ष तर कोटक स्मॉल कॅपने सगळ्यात जास्त निगेटिव्ह रिटर्न डिलिव्हर केले ते म्हणजे -20%. पण जर तुमच्यासारख्या ऍडवायझरनी तुमच्या क्लायंटला ऍडवाइज केला असता की बाबा या सिच्युएशन मध्ये थोडंसं पेशन्स ठेवून किंवा तुमचा डिसिप्लिन न तोडता तीच इन्व्हेस्टमेंट जर कंटिन्यू ठेवली असती तर विदिन 1 इयर जे निगेटिव्ह 20% रिटर्न आहेत ते कन्वर्ट झाले असते पॉझिटिव्ह 50% रिटर्न मध्ये. कोटक इमर्जिंग इक्विटी मध्ये जे निगेटिव्ह 16% रिटर्न दिसत होते ते कन्वर्ट झाले पॉझिटिव्ह 37% रिटर्न मध्ये. तर हा बेनिफिट आहे
आपण जर डिसिप्लिन मॅनरनं इन्व्हेस्टमेंट करत राहिलो तर, आणि ज्या इन्व्हेस्टर्सने डिसिप्लिन नाही पाळला आणि 2020 सारख्या डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये त्यांनी जर इन्व्हेस्टमेंट काढून घेतल्या असतील तर त्यांना तो लॉस बेअर करावा लागला. तर हे महत्व आहे आपल्या इन्व्हेस्टमेंट वरती, आपण किती डिसिप्लिन मॅनरनं इन्व्हेस्टमेंट करतोय याचं. तर यामध्ये जसं मी म्हटलं की ऍडवायझर सपोर्ट इज मोर इम्पॉर्टंट दॅन डू इट युअर सेल्फ. म्हणजे खूप सारे इन्व्हेस्टर म्हणतात की बाबा मी माझं मी करू शकतो, पण यामध्ये कळून चुकलं लोकांना की बाबा जर कोणी मला ऍडवायझर असता आणि त्यानं मला जर थांबण्याचा इशारा दिला असता या मार्केट सिच्युएशन मध्ये, तर डेफिनेटली मला चांगली रिटर्न भेटू शकले असते. तर जसं आपण सुरुवातीला सांगितलेलं, जो तिसरा मेन पॉइंट असणार आहे तो म्हणजे रिटायरमेंट सोल्युशन. आपल्याला हे तर सगळे कॅल्क्युलेशन कळले की बाबा किती इन्व्हेस्टमेंट करायला लागेल, किती टाइम होरिझॉन साठी करावी लागेल, पण त्यावरती सोल्युशन्स काय काय अवेलेबल आहेत आज मार्केटमध्ये त्यावरती आपण थोडंसं लक्ष टाकणार आहोत. तर त्यातला जो फर्स्ट असणार आहे तो म्हणजे डेट किंवा फिक्स इन्कम प्रोडक्ट्स. तर यामध्ये जर आपण बघितलं तर आज पब्लिक प्रॉव्हिडंट फंड्स अवेलेबल आहेत, त्यानंतर नॅशनल पेन्शन स्कीम्स अवेलेबल आहेत, सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम अवेलेबल आहेत, फिक्स डिपॉझिट विथ इंटरेस्ट पे आउट अवेलेबल आहेत किंवा मंथली इन्कम प्लॅन. पण यामध्ये जर तुम्ही रिटर्न कम्पेअर केलात तर ते जे आहेत ते 7% पासून 11 ते 12% रेंजमध्ये तुम्हाला भेटू शकतात. हे सारे इन्स्ट्रुमेंट जर ऍव्हरेजली तुम्ही जर रिटर्न कन्सिडर केलेत तर हे सगळे इन्स्ट्रुमेंट आय थिंक तुम्हाला सगळ्यांना माहिती असतील किंवा तुमच्या खूप साऱ्या कस्टमर्स कडे ऑलरेडी असतील. पण त्यानंतर दुसरा जो ऑप्शन असणार आहे तो असणार आहे अॅन्युटी प्लॅन्स. म्हणजे अॅन्युटी प्लॅन जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, त्यामध्ये लाईफ अॅन्युटी झाले. म्हणजे जर मी आज अॅन्युटी प्लॅन मध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय तर माझ्यासाठी जे पण मी कॉर्पस जमा केलाय तो मला माझ्या इंटरेस्ट स्वरूपात मला अकाउंट वरती भेटत जाईल. किंवा जॉईंट लाईफ अॅन्युटी, म्हणजे जर आपला इन्व्हेस्टरने तो जॉईंट लाईफ अॅन्युटी प्लॅन घेतला असेल तर त्याच्या लाईफ नंतर त्याच्या वाईफला किंवा स्पाऊसला तो लाईफ एक्सपेक्टन्सी पर्यंत एक सम अमाऊंट भेटत राहील. त्यानंतर लाईफ अॅन्युटी विथ रिटर्न्स ऑफ परचेस प्राइस, म्हणजे जी पण तुम्ही परचेस केलेलं प्राइस आहे त्याच्या रिटर्न बेसिस वरती तुम्ही अॅन्युटी प्लॅन तुमचा डिझाईन करू शकताय. किंवा अॅन्युटी सर्टन, म्हणजे त्यामध्ये काही इयर्स डिफाईन केलेले आहेत, 5, 10, 15, 20 वर्ष. सो तुम्हाला जो पण सुटेबल ऑप्शन आहे त्या पद्धतीने तुम्ही अॅन्युटी प्लॅन्स घेऊ शकताय. किंवा इन्क्रीजिंग अॅन्युटी, तुम्हाला इयर ऑन इयर जर इन्क्रीमेंटल अॅन्युटी हवी असेल तसे प्लॅन पण घेऊ शकताय. पण यामध्ये जे तुम्हाला रिटर्न्स भेटतील ते खूप कमी असतील, म्हणजे जवळपास 3-4% तुम्हाला रिटर्न्स भेटतील. आणि यामध्ये नॉर्मली ऍडवायजेबल असतं ज्यांचं वय म्हणजे 60-70 असेल तर ते इन्व्हेस्टर्स या अॅन्युटी प्लॅन्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात. त्यानंतर तिसरा जो ऑप्शन आहे तो आहे रिव्हर्स मॉर्गेज. तर सगळ्यात तुम्हाला मॉर्गेज हे माहिती असेल की बाबा आपण जेव्हा बँक कडून लोन घेतो तर आपण त्यावरती इंटरेस्ट पे करतो. तसंच जर आपण रिव्हर्स मॉर्गेजची कन्सेप्ट बघितली तर इट इज रिव्हर्स ऑफ होम लोन. जसं मी म्हटलं की होम लोन जसं घेतो त्याच्या रिव्हर्स प्रोसेस आहे. तर यामध्ये काय होतं, बँक मला मंथली किंवा इयरली बेसिस वरती इंटरेस्ट पे करते माझ्या प्रॉपर्टी व्हॅल्युएशन वरती. सो त्यामध्ये मला मॅक्झिमम 50,000 पर्यंत 50,000 रुपयापर्यंत मी इन्कम जनरेट करू शकतो जर माझ्याकडे स्वतःचा होम असेल, म्हणजे माझं स्वतःचं जर घर असेल तर त्या बेसिस वरती मी बँकेकडून दरमहा किंवा दरवर्षी, म्हणजे आपल्याला जे पण ऑप्शन अवेलेबल असतील त्यानुसार आपण मॅक्झिमम अप टू 50,000 पर्यंत अमाऊंट घेऊ शकतो. पण यामध्ये जो ओनर असेल तर तो प्रॉपर्टी ऑक्युपाय करू शकतो, म्हणजे तो सतत राहू शकतो. आणि जोपर्यंत त्याची वाईफ जिवंत आहे तोपर्यंत त्यांना ते घर सोडण्याची गरज लागत नाही. आणि ज्यावेळी तुम्हाला काही खर्च करायचे असतील, म्हणजे तुमच्या घरामध्ये काही डागडुजी करायची असेल, काही स्ट्रक्चरल किंवा काही सिव्हिल चेंजेस करायचे असतील, त्या केसमध्ये पण तुम्ही बँकेकडून सम अमाऊंट घेऊ शकताय. पण यामध्ये जर आपण काही पॉइंट बघितले जे रिस्ट्रिक्शन्स असणार आहेत तर त्यामध्ये काय असणार आहे की बाबा ओनर जो असेल त्या प्रॉपर्टीचा तो स्वतः त्या प्रॉपर्टीमध्ये राहू शकतो, पण ती प्रॉपर्टी तो रेंट वरती नाही देऊ शकत, भाड्याने नाही देऊ शकत किंवा त्यामध्ये पेइंग गेस्ट ठेवू शकत नाही. तर हे त्यामध्ये काही कंडिशन्स आहेत.
आणि जर ओनरची डेथ झाली तर त्या केसमध्ये 2 ऑप्शन दिलेले असतात. एक तर आहे जे पण त्यांचे बेनिफिशरी असतील तर ते जो पण बँकचा ड्यू आहे ते पे करून ती प्रॉपर्टी आपल्या नावावरती परत घेऊ शकतात. किंवा जर बँकेनं त्या प्रॉपर्टीचं ऑक्शन केलं तर त्या ऑक्शन नंतर जी पण अमाऊंट आलेली आहे म्हणजे ती जर प्रॉपर्टी लिलावात काढली बँकेने आणि त्यावरती जे पण अमाऊंट बँकेला भेटते त्यामधून बँक आपले ड्यूज आपले जे पण चार्जेस असतील ते डिडक्ट करून रिमेनिंग जो पण बॅलन्स असेल तो जो पण बेनिफिशरीज असतील त्यांच्या नावावर ट्रान्सफर केला जातो. तर हे एक ऑप्शन किंवा हा एक ऑप्शन असू शकतो रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी ज्यांच्याकडे स्वतःचं घर आहे. त्यानंतर चौथा ऑप्शन आहे जो आपल्या सगळ्यांना परिचित आहे तो म्हणजे रिटायरमेंट प्लॅनिंग युजिंग म्युच्युअल फंड्स. तर म्युच्युअल फंड थ्रू रिटायरमेंट प्लॅनिंग कसं करू शकतो तर त्यामध्ये आपण 100% इक्विटी डेट किंवा हायब्रिड प्रोडक्ट थ्रू कस्टमर्सना इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स देऊन आपण त्यांची रिटायरमेंट प्लॅनिंग करू शकतो. त्यामध्ये बेनिफिट काय आहे फ्लेक्झिबिलिटी ऑफ विड्रॉल्स म्हणजे कधीही जर कस्टमरला पैसे लागत असतील तर तो इन्व्हेस्टर पर्टिक्युलर अमाऊंट म्युच्युअल फंड मधून काढून घेऊ शकतो. त्यानंतर तिसरा पॉईंट म्हणजे इन्क्रीजिंग विड्रॉवल्स फॉर इन्फ्लेशन पॉसिबल म्हणजे इन्फ्लेशन प्रमाणे त्याची इन्कम जर वाढत राहिली तर त्यामधून तो रिडम्पशन्स घेऊ शकतो किंवा विड्रॉवल्स पण घेऊ शकतो. त्यानंतर बेटर रिटर्न्स कम्पेअर टू अदर ऑप्शन. आतापर्यंत जे आपण ऑप्शन एक्सप्लोर केले त्यातला त्यात हा ऑप्शन बेटर आहे कारण की यामध्ये जे तुम्हाला रिटर्न्स भेटणार आहेत ऍज कम्पेअर टू बाकी म्हणजे ट्रेडिशनल प्लॅन आपण ज्यांना म्हणू शकतो त्याच्यापेक्षा चांगले रिटर्न आपल्याला यातनं भेटू शकतात म्युच्युअल फंड थ्रू जर आपण रिटायरमेंट प्लॅनिंग केलं तर. आणि आज ऍज अ ऍडवायझर तुम्हाला ती इन्व्हेस्टमेंट मॅनेज करण्यासाठी इन्व्हेस्टर अपॉइंट करू शकतो कारण की यामध्ये तुमची इन्व्हॉल्वमेंट ऍज अ म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर किंवा म्युच्युअल फंड ऍडवायझर तुमची जी इन्व्हॉल्वमेंट असणार आहे ती थोडीशी जास्त असणार आहे. त्यामुळे क्लायंट तुम्हाला अपॉइंट करू शकतो त्यांची जे पण रिटायरमेंट प्लॅनिंग आणि त्यांची जे पण रिटायरमेंट प्लॅनिंग साठी मॅनेज करण्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत किंवा स्विचेस किंवा इन्व्हेस्टमेंट कोणत्या म्युच्युअल फंड मध्ये करायची या सगळ्या गोष्टींसाठी इन्व्हेस्टर तुम्हाला अपॉइंटमेंट करण्याचे जास्त चान्सेस आहेत. तर यामध्ये आपण बघणार आहोत की आता शेवट आपण आता प्रेझेंटेशनच्या शेवटला आलेलो आहोत. तर यामध्ये तुम्हाला कोटक म्युच्युअल फंड करून काय काय फायदे भेटू शकतात म्हणजे तुम्हाला जर प्लॅनिंग करायचं रिटायरमेंट प्लॅनिंग करायचं तुमच्या क्लायंटसाठी तर कोटक म्युच्युअल फंड कडून तुम्हाला हे सारे कॅल्क्युलेशन्स भेटू शकतात. फॉर एक्झाम्पल एक्सेल बेस्ड कॅल्क्युलेटर जे पण आहेत रिटायरमेंट प्लॅनिंग वरती त्यामध्ये रिटायरमेंट कॅल्क्युलेटर झालं एन्युइटी कॅल्क्युलेटर झालं डी रिस्किंग कॅल्क्युलेटर झालं किंवा अदर कॅल्क्युलेशन डिस्कस इन पीपीटी. आपण जे पण आतापर्यंत पॉईंट डिस्कस केले किंवा जे कॅल्क्युलेशन डिस्कस केले तर ते तुम्हाला भेटू शकतात एक्सेल कॅल्क्युलेशन स्वरूपात. तर त्यासाठी तुम्हाला जो ईमेल आयडी दिलेला आहे मिस्टर तेजस ठाकूर यांचा जो आहे tejas.thakur@kotak.com या ईमेल आयडी वरती तुम्ही मेल ड्रॉप करू शकताय तुम्हाला जे पण कॅल्क्युलेशन हवे असतील त्यासाठी. आणि जर तुम्हाला काही अजून कॅल्क्युलेटर्स अंडरस्टँड करून घ्यायचे असतील किंवा तुमच्या क्लायंटच्या रिक्वायरमेंट नुसार किंवा नीड नुसार काही दुसरे कॅल्क्युलेशन्स किंवा कॅल्क्युलेटर हवे असतील तर त्यासाठीही तुम्ही tejas.thakur@kotak.com यावरती ईमेल करू शकता किंवा त्यांचा व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही पिंग करू शकता जो आहे 9619510328. तर या नंबरवरती तुम्ही त्यांना व्हॉट्सअप वरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा त्यांच्या रजिस्टर्ड ईमेल आयडी वरती तुमचा ईमेल ही पाठवू शकताय. तर या द्वारे आपण आपला जो सेशन आहे तो एंड करतोय. यामध्ये मी एवढंच सांगू शकतो की बाबा आपण जर रिटायरमेंट प्लॅनिंग केलं तर त्याच्या सहाय्याने आपलं जे आयुष्य आहे ते आपण तणावमुक्त जगण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. म्हणजे आपलं जे आजकाल स्ट्रेस किंवा जे टेन्शन राहतं आपल्या रिटायरमेंटसाठी तर ते जर आपण लवकरात लवकर रिटायरमेंट प्लॅनिंग केलं त्या दृष्टीने आपण जर लवकरात लवकर इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केल्या तर आपल्याला जो येणारा तणाव आहे किंवा स्ट्रेस किंवा जे आपण टेन्शन म्हणतो तर ते राहणार नाही आणि आपली जे रिटायरमेंट लाईफ आहे ते आपण टेन्शन फ्री जगू शकतो. तर जर आपण टेन्शन मुक्त राहू तर आपण आपले जे पण काही पॅशन्स आहेत आयुष्यामध्ये ते आपण फॉलो करू शकतो. फॉर एक्झाम्पल कोणाला सिंगिंग करायचंय कोणाला म्युझिकल इन्स्ट्रुमेंट शिकायचे आहेत किंवा ते ट्राय करायचे आहेत किंवा कोणाला गार्डनिंग करायचंय कोणाला अजून
बाहेर फिरायला जायचं आहे किंवा कोणाला ड्रॉइंग्स करायचे आहेत, तर ह्या ज्या पण पॅशन्स असतील, ज्या आपण आपल्या वर्किंग लाईफस्टाईल मध्ये एन्जॉय नाही करू शकत किंवा त्यासाठी वेळ नाही देऊ शकत, त्या गोष्टींसाठी आपण वेळ प्रॉपरली देऊ शकतो जर आपण आपलं किंवा आपल्या क्लायंटचं रिटायरमेंट प्लॅनिंग चांगलं आणि योग्य पद्धतीनं केलं तर तुम्ही कोटक म्युच्युअल फंडला या ऑप्शन्स थ्रू कॉन्टॅक्ट करू शकताय. तुम्ही ईमेल लिहू शकताय kmamc.training@kotak.com किंवा तुम्हाला जर काही अपडेट्स किंवा ट्रेनिंग्स हवे असतील तर त्या संदर्भात तुम्ही या दिलेल्या नंबरवरती पिंग करू शकता, ज्यात तुम्हाला या ब्रॉडकास्ट मध्ये ऍड केलं जाईल आणि त्यावरून तुम्हाला रेग्युलर अपडेट भेटले जातील. त्यानंतर तुम्हाला जर काही शिकण्याची इच्छा असेल, नवीन नवीन डेट मार्केटवरती नॉलेज किंवा इक्विटी मार्केटवरती किंवा एक्सेल रिलेटेड ट्रेनिंग, तर त्या सर्व ट्रेनिंगसाठी तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि बेल आयकॉनवरती क्लिक करू शकता, सो दॅट तुम्हाला रेग्युलरली अपडेट्स येत जातील कोटक म्युच्युअल फंड कडून. तर याद्वारे मी अनाउन्स करतो की आपलं सेशन आज मी इथे संपवतो. थँक्यू सो मच. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully.